आणि आपल्या मुलांना शिकवायला पाठवायचंय का मरायला, हा प्रश्न आता आपल्या समोर येतोय. तुम्ही जी तक्रार नव्हती केली कधी? तुम्ही कोणाला तक्रार केली लेखी? ग्रामपंचायतचं काय म्हणणं आहे? ते म्हणते ते हे काम चालू केलं ना तेव्हा हे पाडून देऊ कोपरे आणि याला प्लास्टर करून नाही, हा बीमच क्रॅक केलाय. प्राचार्यांच्या लक्षात हा आलं. बीमच क्रॅक आहे पूर्ण. हा बीमच. गोरगरीब कुटुंबातील आई वडील हे आपल्या मुलाचं भविष्य उज्ज्वल होण्यासाठी, त्याचं भविष्य घडण्यासाठी त्याला पैशाअभावीच असं म्हणावं लागेल की ते त्याला जिल्हा परिषदेच्या किंवा शासनाच्या शाळेमध्ये टाकतात. परंतु निंबोडी सारखी घटना नगर जिल्ह्यात घडूनही त्यामध्ये 3 मुलांचा दुर्दैवी अंत झाला. आणि त्यानंतर पुन्हा हा प्रश्न 8 वर्षानंतर पुन्हा आपल्या समोर आलाय. कारण की मागच्या आठवड्यात राजस्थानमध्ये जिल्हा परिषदेची सरकारी शाळा पडली आणि 7 मुलांनी त्या ठिकाणी आपला जीव गमावलेला आहे. परंतु असाच प्रश्न आता उद्भवलाय की जेऊर मधील गावठाण 2 ची अंगणवाडी या ठिकाणी आपल्या मुलांना शिकवायला पाठवायचंय का मरायला, हा प्रश्न आता आपल्या समोर येतोय. तुम्ही या अंगणवाडीची अवस्था पहा. या ठिकाणी ही गावठाण 2 ची अंगणवाडी आहे. इथं आताही या अंगणवाडीत एक मुलगा या ठिकाणी आहे. तुम्ही पहा की हा अंगणवाडीचा जो काही वर्ग आहे तो 2006 साली बांधलाय. हे बांधकाम RCC किंवा लोड बेरिंग स्वरूपाचं दिसतंय. वरती स्लॅब टाकलेला आहे आणि या ठिकाणचा हे दाखवा, हा जो मधला सपोर्टिंग जो बीम आहे, हा बीम पहा. ह्या बीम मुळे जे काही स्लॅबचा लोड आहे तो लोड डिवाइड झालाय आणि ह्या बीम मुळे साहजिक स्लॅबला मजबूती येणं आवश्यक आहे. परंतु तुम्ही पहा, नीट पहा, या ठिकाणी हा बीम पूर्ण क्रॅक झालाय. बीम क्रॅक झालाय, नीट दाखवा सगळं. हा बीम पूर्णपणे क्रॅक झालाय. कधीही हा स्लॅब कधीही कोसळू शकतो. हा प्रश्न माझे मित्र आणि सामाजिक कार्यकर्ते विवेकजी तोडमल यांनी माझ्यासमोर आज मांडला. मला फोनद्वारे सांगितलं आणि आम्ही तातडीने या ठिकाणी आलोय. या ठिकाणच्या ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याशी आपण जरा बोलू. मॅडम, इथं किती मुलं आहेत? इथं सर्वेप्रमाणे 30 मुलं आहेत आणि 0 ते 6 वर्षाचे आणि 3 ते 6 चे येतात 7-8 मुलं. बरं, 7 ते 8 मुलं शिकतायत. आता या ठिकाणी मुलं शिकत पण होते, परंतु ज्यावेळेस आम्ही आलो तर आम्ही मॅडमला विनंती केली की आपण मुलांना या ठिकाणी सोडून द्या, कारण की कधीही दुर्घटना होऊ शकते. शेवटी काय होतं की काही घटना घडल्यानंतर कोणीही त्याला जबाबदारी नसतं किंवा त्याची जबाबदारी घेत नाहीत आणि परिणामी सर्वसामान्यांचे जीव जातात. आणि मला या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाला सुद्धा प्रश्न विचारायचे की सर्वसामान्यांचे जीव एवढे स्वस्त आहेत का? अंगणवाडीला जे टॉयलेट आहे जे लहान मुलांना, त्याची अवस्था पहा. हे पहा, हे दाखवतो आतमध्ये. ह्या जेऊर नगरपासून काही नगर तालुक्यातच, अहिल्यानगर तालुक्यातच हे अशी अवस्था या टॉयलेटची आहे. मग याचा वापरायचा तर प्रश्नच निर्माण होत नाही. फक्त शासन केवळ या ठिकाणी गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या फक्त घोषणा करत आहे, परंतु ते शिक्षण गुणवत्तापूर्ण असणं गरजेचं आहे. त्याहीपेक्षा ते शिक्षण सुरक्षित आणि सुव्यवस्थित असणं गरजेचं आहे.